नमस्कार, मी पंकज महाडिक SSM न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या आपण शाळगावमध्ये आलेलो आहे। तडसर जिल्हा परिषद गटाच्या अनुषंगाने या ठिकाणी भाजपच्या महिला उमेदवार मंदाताई करांडे या प्रचाराच्या निमित्ताने शाळगावमध्ये सध्या प्रचार करतायत। तर ते नेमका कशा पद्धतीने प्रचार करतायत आणि मतदारांना काय आवाहन करणार आहेत या संदर्भात त्यांच्या भावना आपण या निमित्ताने जाणून घेणार आहे। तुम्ही प्रचाराच्या निमित्ताने फिरताय, तर लोकांच्या काय भावना आहेत? लोकांच्या भावना मी अगदी 20-25 वर्षापासून जाणून घ्यायला लागले। लोकांनी अगदी त्यांच्या गावची मुलगी सून म्हणून मला ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि ह्याच्यापेक्षा त्यांचं आणि माझं जिव्हाळ्याचं खूप नातं आहे की मी आत्ताच माझ्या एका बांधवांनी सांगितलं की पावसाळा आला की छत्री उघडतात, असा मी उमेदवार नाही किंवा मी हे गाव सोडून कुठं बाहेर 10-5 किलोमीटरच्या अंतरावर पण राहिलेले नाही। अचानक जरी एखाद्याचा फोन आला तरी दुसऱ्या मिनिटाला मी त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांची समस्या सोडवणारा मी उमेदवार आहे। त्यामुळे लोकांचं आणि माझं नातं एक मायालेकींचं आहे, सासूसुनांचं आहे, दीर भाऊजांचं आहे, बहीण भाऊचं आहे। आत्तापर्यंत तुम्ही कोणकोणती कामं केलेली आहेत ज्याच्या ह्याच्यावरती तुम्ही निवडणुकीमध्ये मैदानात उतरलात आणि लोकांकडे मतदान मागताय? आतापर्यंत मी जर भर दिला असेल तर विधवा परित्यक्ता महिलांच्यावरती दिला। त्याचबरोबर कामं करत असताना रेशन कार्ड असेल, संजय गांधी असेल, श्रावणबाळ असेल, विधवा परित्यक्ता असेल, बालसंगोपनचा असेल, एकल पालक असेल, अंत्योदयचा असेल, म्हणजे शासनाच्या ज्या योजना आहेत अगदी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्या सगळ्या योजना मी घराघरापर्यंत पोहोचवण्याचं मी एकटीनंच नाही तर माझ्याबरोबर जवळजवळ 10 ते 15 वर्ष झालं माझा महिला समूह काम करतो आहे बचत गटाच्या माध्यमातून। त्यात माझ्या अंगणवाडीच्या सेविका असतील, मदतनीस असतील, आशा वर्कर असतील, गटप्रवर्तक असतील, बँक सखी असेल, कृषी सखी असेल, ह्या सगळ्या महिलाबरोबर घेऊन आम्ही शासनाच्या योजना प्रत्येक आमच्या गावात, वाडी वस्तीवरती, गावातच नाही तर तालुक्यात मी पोचवलेले आहेत। त्याचबरोबर गावातील काही माझ्या माता भगिनी आहेत, त्यांना अगदी त्यांच्या घरी सासरी जो काही त्रास होत होता त्यांना नांदवायला घालवणं, त्यांच्या घरातले मॅटर मिटवणं, त्यांच्याबरोबर समन्वय साधून त्यांचं संसार फुलवण्याचं काम मी केलेले आहेत। त्यामुळे अगदी निवडणूक आली आणि प्रचारासाठी मी आत्ताच बाहेर पडले असं बिलकुल नाही आणि कोणतीही योजना असू द्या आम्ही ती 100% राबवतो आहे। आता कुठंतरी काहीच मुद्दा नाही म्हणून विरोधक काहीतरी बोलतात, पण त्यांनी एक माझ्या माता भगिनींनी लक्षात घ्यावं, जो शाळगावचं आमचं शालिग्राम महाराजांचं मंदिर असेल, म्हणजे एक मठ आहे तिथं, गावच्या यात्रेचे कार्यक्रम, जत्रेचे कार्यक्रम, देवांचे कार्यक्रम, सगळे सार्वजनिक कार्यक्रम आमच्या तिथं होतात। मला एक खंत आहे की शाळगावच्या बाजार पटांगण आतापर्यंत मी सभापती असताना, सरपंच असताना किंवा ग्रामपंचायत सदस्य असताना किंवा आता मी जिल्ह्याच्या सरचिटणीस पदावर असताना माझं तेवढं एक महिलांची जी मागणी होती बाजार पटांगणाची ती फक्त केली नाही, ती मला ग्रामपंचायतीनं ठराव दिला नव्हता, ती एक खंत माझ्या महिलांच्या आणि माझ्या मनात आहे, ते एक माझं राहिलेलं आहे। आणि काम काय सांगायचं आहे, मी पुढं दिसली की लोकांना लक्षात येते, कुणाला पण काय काम असलं की चला त्यांच्याकडं, चला मंदाताईंच्याकडं, अगदी अंगणवाडीच्या लहान बाळापासून अगदी ज्येष्ठ नागरिकांच्यापर्यंत मी ताई म्हणून ओळखीची आहे। त्यामुळं असं अचानक मी लोकांच्या पुढं आलेली नाही, त्यामुळे त्यांच्या भावना मी समजून घेतले, माझ्या भावना काय आहेत ती त्यांना माहीत आहे। आणि प्रशासन कसं चालवायचं, लोकांच्यावर सुसंवाद कसा करायचा, सभापती असताना पूर्ण तालुक्यानं माझं काम बघितलेलं आहे। त्यामुळे मला ह्याने जिल्ह्यात जाण्याची संधी दिली तर राहिलेली माझी कामं मी अजून पूर्ण करू शकते। विरोधक टीका करतात की लाडकी बहीण जी योजना आहे ती निवडणुकीपुरती असणार आहे आणि ती कधीही बंद होऊ शकते। आता मला असं वाटतं की आत्ताच तुम्ही जो हा प्रश्न विचारला लाडक्या बहिणीचा, आजच 3 महिन्याचे पैसे माझ्या माता भगिनींच्या खात्यावरती एकदम 4,500 रुपये वर्ग झालेत। विरोधकांना मुद्दाच नाहीत, आज पंतप्रधान एवढं चांगलं काम करतात तर त्यांना टिप्पणीला सामोरं जावं लागते। आज CM देवेंद्र भाऊ फडणवीस एवढं चांगलं काम करतात, त्यांना पण टीकेला पुढं जावं लागते। प्रत्येक गावागावात संजय राऊतसारखं अलविदा आहेच की एखादा, त्यामुळे त्यांच्या टीकेला किंवा त्यांनी माझ्यावरती टीका केली म्हणून मी त्यांच्यावर कधीच करणार नाही। मी कामातून त्यांना उत्तर देत आले, त्यामुळे त्यांना काय टीका करायचे ते अजून करू देत। मला माझ्या गावचा विकास करायचा आहे, मी ह्या गावची लेक आहे, ह्या गावची सून आहे आणि कदाचित भगवंतानं मला जसं लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच, तसं किमान ह्या गावातल्या लोकांच्या अडचणी किंवा सोयीसुविधा करण्यासाठी माझा जन्म पण इथंच झाला असेल, माझं लग्न पण इथंच झाले आणि शेवट पण गावातच होणार आहे। त्यामुळे कसं ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी, त्यामुळे मी विरोधकांना काहीच बोलणार नाही। मी फक्त आव्हान करते माझ्या माता भगिनींना, बंधूंना की ही लढाई माझी एकटीची नाही, ही लढाई तुमची सर्वांची आहे। तुम्हाला सर्वांना बरोबर घेऊन मी चाललेली आहे। कोण काय म्हणते ह्याकडे न लक्ष देता मला जास्तीत जास्त लीड
माझे लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी देणार आहेत मला. येणाऱ्या काळामध्ये महिला सक्षमीकरणासाठी किंवा महिलांच्या रोजगारासाठी तुमच्या माध्यमातून काही प्रयत्न केले जातील का? तसं म्हटलं तर आम्ही पंचायत समितीला काम करत असताना महिलांचा स्वयंरोजगारासाठी आम्ही बरेच महिलांचे बिटकॉनसारखे ट्रेनिंग घेतात, कौशल्य विकासाची ट्रेनिंग घेतात. महिलांना अगदी स्टार सखीमधून किंवा उमेदमधून लागणार आम्ही अगदी 50,000पासून 5-5 लाखापर्यंत आम्ही त्यांना कर्ज आणि अनुदानाच्या स्वरूपात देऊन छोटे मोठे उद्योग करायला आम्ही त्यांना मदत केलेली आहे. या निमित्तानं मतदारांना किंवा जनतेला काय आवाहन कराल? जनतेला एकच सांगेन की 24 तास मी तुमच्याबरोबर आहे. 24 तास तुम्हाला उपलब्ध आहे. मी अगदी इथंच तुमच्यासमोरच अगदी राहते. 5 मिनिटाच्या हाकेवरती आहे. मी असं काय कोल्हापूर, कराड, सांगली, विटा असे काय मी राहिलं नाही, तुमच्यासोबतच राहिलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःचे निर्णय मी स्वतः घेणार आहे. काम करत असताना मी नवऱ्याला विचारते, मुलाला विचारते, ह्यांना विचारते. एखादं काम करत असताना असं होणार नाही. स्वतःचे निर्णय स्वतः घेणार, कारण मी पूर्वी प्रशासन चालवलेलं आहे. अगदी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सभापती आणि आता जिपची निवडणूक मी लढवते. त्यामुळे मला टीका मात्र कुणावर करायची नाही. ज्यांना टीका करायचे त्यांना कितीही काम करू देत, कारण कितीही टीका करू देत. मी टीकेला घाबरणारी ही महिला नाही, कारण ह्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ माझ्यासोबत आहेत. आणि टीका तुम्ही कुणावरती करताय? तुमच्याच गावातल्या एका तुमच्या बहिणीवरती करते, तुमच्याच गावातल्या एका तुमच्या लेकीवरती करते. त्यामुळं मला प्रॉब्लेम नाही, कारण समोरची उमेदवार पण माझ्या भाऊजाईप्रमाणे आहे, माझी लहान बहीण आहे. त्यामुळं त्या माऊलीवरती मी टीका करणार नाही. ते त्यांना काय करायचे आहे ते करू दे, नो प्रॉब्लेम. मी टीका करणार नाही, कामाच्या माध्यमातून उत्तर देणार, असं मंदाताई करांडे यांनी सांगितलेलं आहे. आणि आजपर्यंत महिलांसाठी जी कामं केली त्या कामाच्या जीवावर माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे.